ठाणे महापालिका कंत्राटी कामगारांनी रविवारी ठाण्याच्या खोपट येथील बाटा कंपाऊंड परिसरातील घंटागाडी कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी आंदोलन केले। यामध्ये समान काम समान वेतन, निवास व्यवस्था, वैद्यकीय सुविधा आणि इतर मंजुरी लाभ मिळावेत अशा विविध मागण्यांसाठी या घंटागाडी कर्मचाऱ्यांनी शेतकरी कामगार पक्षाच्या झेंड्याखाली आंदोलन केले। शेतकरी कामगार पक्षाचे ठाणे जिल्हा अध्यक्ष प्रसाद साळवी यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विनंती केले की या कामगारांवर दयादृष्टी दाखवा। मोहन मंडल कंत्राटी कामगार मोहन मंडलची मुलगी, माझी आई कोरोनात वारलेली आहे आणि मी एकटीच आहे घरात। पप्पांचं ऑन ड्युटी असताना एक घातक हे झालेलं, त्यामुळे त्यांचं लेगामेंट इश्यू आणि त्यांना इंटरनल इंजुरीज झाले। गेले 18 दिवस ते नेक्सस हॉस्पिटल रघुनाथनगर इथे ऍडमिट आहेत आणि त्यांचं बिल लिटरली खूप होत चाललंय आणि मेडिकल नसताना किंवा ESIC नाही आहे, त्यामुळे सगळं बिल मी स्वतः भरते आणि माझ्याकडे आता लिटरली काहीच उरलेलं नाही। मी माझ्या अख्ख्या कॉलेजची फीस, माझं करिअरचे जे मी जमा केलेले पैसे सगळे मी टाकून झालेली आहे आणि त्यांचं लेगामेंटच्या ऑपरेशनसाठी मला अजून 3-3.5 लाखाचा खर्च आहे। सो माझी हीच रिक्वेस्ट आहे की TMC किंवा कॉन्ट्रॅक्टर त्यांनी त्यांचं खर्च घ्यावं, कारण ते ऑन ड्युटी त्यांना इंजुरी झालेली आहे। सहभागी झाले होते अनेक आहेत। आता मध्ये काही कंत्राटी कामगारांना आताचे नवीन खासदार नरेशजी मस्के साहेबांनी त्यांना कायमस्वरूपी केलं। तिथे भेदभाव झाला कामगारांवर। जे अनेक वर्ष कंत्राटी कामगार हे उदाहरण आहेत, त्यांना कायम का नाही केलं, याचं पाप कोण, का जबाबदार कोण, त्यांनी काय वाईट केलं, त्यांना कुठे कमी पडले हे। दुसरी गोष्ट, आता राहिलं कामगारांना त्यांच्या सुविधा भेटल्या पाहिजे, या भेटत नाहीये। महानगरपालिकामध्ये पैसे नाहीये की महानगरपालिकेला द्यायचं नाहीये, काही कुठल्या राजकीय पुढाऱ्यांना हे आडून ठेवलेलं आहे। आता ते राहिलं या मुलीने आता जो विषय मांडला तिच्या प्रश्नाचा, आज ती मुलगी आहे, एक मुलगी काय करते, तिचं वय किती, आज कॉलेजला शिकते, तिने पैसे कुठून आणायचे, आज तिने तिच्या एज्युकेशनला जे जमा असतो पैसा तो तिच्या वडिलांच्या खर्चासाठी वापरला गेला। हे नेत्यांच्या, ठाण्याच्या दळबद्री नेत्यांचं दुर्भाग्य आहे। त्यांना लाजापा वाटणार नाही, या मुलीने कसे पैसे दिले आणि ही मुलगी अनेक नेत्यांच्या दरवाज्यात गेली पण कोणीही मदत केली नाही। म्हणजे ह्या नेत्यांना काही राहिलं नाही। आता राहिलं 10 लाखाच्या मेडिक्लेमची मागणी मी 2000 शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने 2023 पासून मागणी केलेली आहे। त्याचं उत्तर ना एकनाथ शिंदे साहेब देऊ शकले, नाही ठाण्याचे खासदार देऊ शकत, ना एकाचे आमदार बीजेपीचे आमदार संजय केळकर जे कामगार मित्र म्हणून स्वतःला छाती टुकून पुढे येतात, त्यांचंही तोंड बंद आहे, त्याच्यावर कोणी बोलायला तयार नाही। आयुक्त साहेबांची एकच बोलणं असतं, माझ्या हातात काय, ज्याचं सरकार ते काही करत नाहीये। म्हणजे आयुक्त खरं बोलतात की बाबा हे नेते पुढे येतच नाहीये, तर ज्यांची मी नावं घेतलेली आहेत। आता राहिलं, आता या कामगार, आता उद्या जर महानगरपालिकेमध्ये काम करणारा कंत्राटी कामगाराला समजा उद्या काय इजा झाली, काही झालं, तर मी आपल्या माध्यमातून एवढंच सांगतो, उद्या त्यांचा काही कमी असतील तर त्याला जबाबदार एकनाथ शिंदे साहेब असतील, एक इकडचे आमदार संजय केळकर, परत त्यांचा दुसरे आमदार निरंजन डावकरे भाजपचे 2, दुसरे मंत्री प्रताप सरनाईक आणि आता नवीनच खासदार झाले ते। कारण की ठाणे महानगरपालिकेमध्ये ही गोल्डन गँग अख्खा ठाणे महानगरपालिका लुटत आहे, स्वतःची तिजोरी भरत आहे। आज त्यांचे बंगले जाऊन बघा, आज त्यांच्या बंगल्यामध्ये ह्या कामगार जगू शकतात, त्याचे एक बंगला विकला ना त्यांचं आयुष्य बनू शकतं, पण त्यांनी सगळ्या त्यांच्या तावडीवर दोन्ही खाऊन एवढे बंगले बनवलेले आहेत। पण आज त्यांना द्यायची वेळ येते तर हात बांधलेले आहेत, हात त्याला लफवा मारलेला आहे। आज त्यांना काय प्रॉब्लेम मला कळत नाही। आमची मागणी सोपीच आहे, कमीत कमी तुम्ही त्यांना मेडिक्लेम तरी द्या, म्हणून माझं म्हणणं आहे की आता आश्वासन, आता नवीन लॉलीपॉप काय देतात ते आता मला बघायचं आहे की आता नवीन लॉलीपॉप आहे। आता पण गाजर दिले, वाटले खोटं बोलून, काहीतरी नवीन काहीतरी खोटं आता आलं। आता मी लॉलीपॉप बघतोय, शिंदे साहेब किंवा बीजेपी काय आता लॉलीपॉप देते की बाबा आता त्यांच्यासाठी काय करते, आता बघायचं मला। मी सन्मान्य इकडचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांना विनंती करतो, आपली खरं आपलं हृदय माणुसकीचं असेल ना, तुम्हाला मी एक गोष्ट दाखवतो, बाकी भाजपवाल्यांकडे हृदयच नाहीये एक, कारण की त्या हृदय असतं तर आतापर्यंत त्यांनी काहीतरी चांगलं केलं, सत्ता आहे म्हणून। हा एक कामगार आहे, कंत्राटी कामगार, 2 वाजता गाडी लावून एक ऍक्सिडेंट झालेलं कामामध्ये, कामावर घरी जाताना ऍक्सिडेंट झालेला त्याचं। आज त्याच्याकडे मेडिक्लेम काही नसल्यामुळे त्यांनी स्वतःचा खर्च केला, स्वतःच्या खिशातला, किती झाला, किती लाखामध्ये झाला तो भाग वेगळा, त्यांनी कसे रुपये केले, काय केले या व्यक्तीला माहिती आहे। पण तुमच्यासारख्या नेत्यांना कधी तुमचा हृदय हा बोलताना हृदयामध्ये जागा नसतात,
कारण की तुम्हाला निवडणूकमध्ये करोडो रुपयाला वाटण्यासाठी तुम्ही अनेक कुठूनही पैसा जमा करू शकता, बिल्डरकडून इकडून आगडम तगडम तिकडून कुठूनही अडाणी अंबानीकडून आणू शकाल. पण जेव्हा कामगारावर वेता येतं ना, कामगारावर हॉस्पिटलला बिल भरायचं येतं, तेव्हा तुमचे दरवाजे बंद असतात. फक्त वापर कधी करता निवडणुकीत दिघे साहेबांचा वापर केला जातो, भावनिक केलं जातं. पण आज आमचे इथं दिघे साहेब असते ना, आज अशा कामगारांना 100% न्याय भेटला असता. नाही भेटलं. पण आज दिघे साहेबांचे विचार तुमच्या कुठल्याही ठाण्यामध्ये नेत्यांकडे राहिले नाहीये. पण माझी विनंती आहे, आता तरी तुमच्यातला माणूस जिवंत करा. खरोखर या कामगारांना मेडिक्लेम आणि या कामगारांना त्यांचा हक्क मिळवून द्या. हीच मी ठाणे महानगरपालिका आणि ह्या सत्ताधारी पक्षाकडे, ही शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने मी मागणी करत आहोत. परत एकदा घंटागाडी वाहन चालक आमंत्रण पाहिजे. खरं तर ठेकेदार आणि महापालिकेचा हा करारनामा आहे, त्यामध्ये कामगारांना ह्या सुविधा दिल्या जातात. ही रक्कम म्हणजे बोनस ज्या प्रकारे 8% दिला जातो, त्या हिशोबाने इतर सुविधा आहेत, टक्केवारी हिशोबाने जी रक्कम आहे त्या हिशोबाने कामगारांना ह्या सुविधा मिळत नाहीत. यामध्ये वर्कर इन्शुरन्स पण आहे, पण ही आतापर्यंत वर्कर इन्शुरन्स कंपनीची आहे. ही रक्कम कोणत्या कंपनीची, कोणत्या कंपनी इन्शुरन्स काढलाय याची कोणालाही माहिती नाही. ही रक्कम जाते कुठे? अशा ह्या प्रकारे शेजारच्या लीव्हमध्ये खूप मोठा भ्रष्टाचार झालेला आहे आणि याच्यामध्ये अनेक मुद्द्यामध्ये कामगारांचे पैसे ठेकेदाराने हजम केले आहेत. ठाणे महापालिकेने लेखी उत्तर दिलेलं आहे की सदर पूर्ण रक्कम आम्ही ठेकेदार अदा केलेली आहे. याचा सरळ होतो की ठेकेदार कामगारांची फसवणूक करतोय, भ्रष्टाचार करतोय. या रकमेमध्ये ही हक्काची कामगारांची रक्कम ठेकेदार हजम करतोय. आज कामगार मेडिकल सुविधा नाही आहेत. अत्यंत दुःख वाटतंय की ठाण्यामध्ये उपमुख्यमंत्री असताना, नगरविकास मंत्री असताना जर अशा कामगारांमध्ये अत्याचार अन्याय होत असेल, कामगार मेडिकल सुविधा नसतील, ही शोकांतिका नाही आहे का? आज नगरविकास मंत्री आहेत ठाण्यामध्ये, हे असताना कंत्राटी कामगारांना सोयीसुविधा काय मिळत नाहीयेत, हा मोठा प्रश्न आहे. मागणी काय तुमची? सगळं तर कामगार मेडिकल सुविधा लोकांना चालू कराव्या किंवा ESI सुविधा चालू कराव्या, जेणेकरून कामगारांचा लाभ होईल. असे अनेक कामगार आहेत ज्यांना मेडिकल सुविधा बिलकुल नाहीत. आज रस्ते सफाई झाडू खात्यात काम करतात, रस्त्यावरती झाडू मारतायत, त्यांना ऍक्सिडेंट झाला किंवा काय झाला, त्यांचं तर रस्त्यावरती म्हणजे मरणच आहे त्याला.